राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर येथील नेप्टी मार्केट तसेच घोडेगाव येथील आजचे म्हणजे दिनांक 13 डिसेंबर 2025चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात नगर जिल्ह्यामध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती व मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल झाले आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण नगर येथील कांद्याचे बाजारभाव पाहूयात. नगर येथे आज आवक थोडीशी वाढलेली होती. 88,501 गोण्यांची आवक आज नगर येथे आली होती. मागील बाजारात तीच आवक 77,499 गोण्यांची होती. म्हणजेच 10,000 गोण्या ह्या आज नगर येथे जास्त कांद्याची आवक ही वाढलेली होती. तर मित्रांनो, नगर येथे आज उन्हाळी कांद्याच्या 54,865 गोण्यांची आवक आली होती. नंबर 1 प्रतीचे उन्हाळी कांदे 2,100 ते 2,600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर नंबर 2 प्रतीचे कांदे 1,500 ते 2,100 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर नंबर 3 प्रतीचे कांदे 900 ते 1,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 4 प्रतीचे कांदे 300 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे उन्हाळी कांद्याला बाजारभाव निघालेला आहे. नगर येथे मध्यम प्रतीच्या उन्हाळी कांद्याचा दर 1,500 रुपये क्विंटलला आज निघालेला आहे. तर लाल कांद्याची आज 33,636 गोण्यांची आवक आली होती. नंबर 1 प्रतीचे लाल कांदे 2,600 ते 3,100 रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदे विकले. तर नंबर 2 प्रतीचे कांदे 1,400 ते 2,600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 3 प्रतीचे कांदे 600 ते 1,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर नंबर 4 प्रतीचे कांदे 200 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे 4 नंबर प्रतीचे कांदे नवीन कांदे हे विकलेले आहेत. नवीन कांद्याला नगर येथे जास्तीत जास्त 34 कांदा गोण्यांना 4,000 रुपये क्विंटलला दर हा मिळालेला आहे. मित्रांनो, नगर येथे लाल कांद्याचा मध्यम प्रतीचा दर हा 1,900 रुपये क्विंटलला आज निघालेला होता. आता तोच नवीन कांद्याचा दर मध्यम प्रतीच्या पाहिला तर मागील बाजारीत 2,350 रुपये क्विंटलपर्यंत तो दर होता. म्हणजेच 3 ते 3.5 रुपये किलोने आज मार्केट नवीन कांद्याचं नगर येथे कमी होतं. तर उन्हाळी कांद्याचं जर पाहिलं तर मागील बाजारी 1,750 रुपये मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर होता. तो आज 1,500 रुपये होता. म्हणजेच 2-2.5 रुपयांनी उन्हाळी कांद्याचे भावही नगर येथे कमी होते. तर मित्रांनो, आता साहजिकच आपल्याला प्रश्न पडला असेल की कांद्याचे भाव आता सगळीकडे सुधारताना दिसत असताना नगर येथे कांद्याचे भाव आज नेमके पडलेले का दिसत आहेत. तर मित्रांनो, आपण नगर येथील लाल कांद्याचा आवकेचा विचार केला तर सोमवारी 6,000 गोण्यांची आवक ही लाल कांद्याची होती. तीच आवक मागील बाजारी 18,681 गोण्यांची होती. आणि आज शनिवारी जर पाहिलं तर तीच आवक 33,636 गोण्यांपर्यंत गेलेली आहे. म्हणजेच नगर येथे उन्हाळी कांद्याची आवक काही घटत नाही. जी आवक येत आहे ती आवक येत आहे. परंतु लाल कांद्याची आवक नगर येथे जर आपण सोमवारी पाहिलं, गुरुवारी पाहिलं, आज पाहिलं तर या आठवड्यातच वाढलेली आपल्याला दिसून येत आहे. तर मित्रांनो, नगर येथील कांदा भावाची परिस्थिती ही अशी होती. तर घोडेगाव येथे आज 36,979 गोण्यांची आवक ही होती. घोडेगाव येथे आज उन्हाळी कांद्याचे 1 नंबर प्रतीचे भाव 2,300 ते 2,500 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. नंबर 2 प्रतीचे कांदे 1,900 ते 2,200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 3 प्रतीचे कांदे 1,500 ते 1,800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्डा 1,200 ते 1,400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डी 900 ते 1,000 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर अपवादात्मक कांदा गोण्याचे भाव 2,700 ते 3,000 रुपये क्विंटलपर्यंत आज घोडेगाव येथे कांदे विकले. तर घोडेगाव येथे नवीन कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर आज 200 रुपयापासून 3,800 रुपये क्विंटलपर्यंत घोडेगाव येथे नवीन कांदे विकले आहेत. 8,994 गोण्यांची आवक घोडेगाव येथे नवीन कांद्याची होती. सरासरी दर 1,700 रुपये क्विंटलला नवीन कांद्याला आज घोडेगाव येथे निघालेला आहे. मित्रांनो, मागील बाजारी घोडेगाव येथे नवीन कांद्याची 3,995 गोण्यांची आवक होती. आज ती 8,994 गोण्यांची होती. म्हणजे जवळजवळ 9,000च्या जवळपास ती आवक होती. म्हणजेच घोडेगाव येथेही नवीन कांद्याची आवक आज वाढलेली आहे. म्हणजेच थोडीशी आवक कुठेतरी नवीन कांद्याची आता
आपल्याला बाजारामध्ये येत आहे, कारण चांगला भाव हा मिळत आहे. परंतु मित्रांनो, चांगला भाव हा चांगल्या सुकलेल्या मालालाच आहे, चांगल्या प्रतीच्या मालाला आहे. त्यामुळे आपण आपला कांदा व्यवस्थित सुकवूनच मग बाजारात आणला तर आपल्याला चांगला दर हा मिळणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.